हे छोटे छोटे कुठे 200 मीटर, कुठे 300 मीटर, कुठे 500 मीटर, हे जागा मालक जे आहे ते जागा देत नाही, काही अडचणी आहेत, तर ती ऍक्विजिशनची प्रक्रिया तुम्ही पूर्ण करायला पाहिजे. पेंढाने पाठपुरावा करत होता आता त्या शॉपच्या जागेच्या संदर्भात, तर मला हे किती दिवसात तुम्ही देणार आहात मला सांगा. मला कुठल्याही परिस्थितीमध्ये 15 मार्च पर्यंत तुम्ही ह्या ज्या ते शांताराम ठाकूर असू द्या, ठीक आहे. हा आता तुमचं मग आता बोलवणीचं कधीपर्यंत होणार आहे याचं मला सांगा. याला मेन लाईन, कारण तो गोवन मधनं काहीतरी तो गोवन ते ताब्यात देण्यासाठी आपण कलेक्टर सरांना पत्र दिलेलं आहे. आणि बाकी आदिवासी जागा तिथं 1600 स्क्वेअर मीटर आहे. नंतर वालवालकरांची 200 स्क्वेअर मीटर आहे. काव्या बिल्डकॉनची जवळ 2100 स्क्वेअर मीटर आहे. मला कोणाची नावं ऐकायचं नाहीये. मला प्रत्येकाला टार्गेट करून टार्गेट द्या. 15 पर्यंत तुमचे काही तांत्रिक गोष्टी जर TDRच्या स्वरूपात होत असेल तर ठीक आहे, नसेल होत तर आता 10 वर्ष कुठल्या गोष्टीला थांबायचं नाही. DP किती साली पब्लिक झाला आपला पाडगावकर? 99 हा निवडणूक बरोबर आहे. कारण चौथ्या माळ्याच्या लोकांना फक्त बिल्डरांचे प्लॅन पास करायला फक्त काही वेळ मिळत नाही, आणि वेळ मिळतो आणि ह्या बाकी ऍप्लिकेशनच्या प्रक्रियेला वगैरे रिझर्वेशनचे प्लॉट ताब्यात घ्यायला वेळ मिळत नाही. हे का मूळ कारण आहे, स्पष्टपणे सांगतो मी. त्यामुळे आता नवीन DP मध्ये पण ती 15 मार्चपर्यंत डेडलाईन देतो. त्या ठिकाणी काही आदिवासींची घर आहेत, त्यांना कुठे शिफ्ट करणार आहात? हो पाटोळे साहेब. सर त्यांना आपण आता शिफ्ट बायोमेट्रिक त्यांचं करून आम्ही का तुमची काय चर्चा नाही झाली सर. आता कधी चर्चा करणार? आता आपण बघून झाले 15 दिवस, त्या दरम्यान तुम्ही चर्चा, आणि मला जी माहिती मिळाली का हा दुसरा ऑलरेडी चर्चा झालेली आहे सर. त्यांच्या 2-3 विषय होते. ॲडिशनल साहेबांकडे हे बोरिवडीचे लोक, सर बोरिवडीचे लोक जे आहेत की त्या दिवशी जवळजवळ ते 25-25 तारखेला बैठक घ्या. 16ला काय रविवार आहे. तुम्ही सुद्धा आलेला आहात कारण तुमची गरज महत्वाची आहे. तो शेवटी घेऊ आपण विषय. पहिल्या फेजमध्ये आपली 22 ते 20 ची कामं होती. सर्व आपली कामं आहेत. आपली 48 कामं होती, त्याच्यातली 25 कामं चालू आहेत.